तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। आजच्या लेक्चरमध्ये मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सवरचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया। पण गेल्या व्हिडिओच्या शेवटी मी एक प्रश्न विचारला होता की अर्थिंग रिलेटेड रूल्स इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स 1956 मध्ये कुठल्या नंबरवर मेन्शन केलेले आहेत? 21, 31, 41, 51 की 61? बऱ्याच मुलांनी त्याचं करेक्ट उत्तर दिलं। तर जेवढे पॉसिबल होते तेवढे स्क्रीनशॉट्स मी इथे अटॅच केलेले आहे जोपर्यंत व्हिडिओ शूट करेपर्यंत। त्यानंतर सुद्धा बऱ्याच मुलांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे, पण त्याच्यात पण 2 ते 3 मुलांनी ह्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे की अर्थिंग रिलेटेड रूल्स आहेत ते रूल नंबर 61, रूल 90 आणि रूल 33 मध्ये सुद्धा मेन्शन आहे। टोटल 3 स्टुडंट्सचा मी मेसेज बघितलेला, ही व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत आलेला होता। तर 61 हे उत्तर करेक्ट आहे, पण सोबतच जर तुम्हाला ऑप्शन्समध्ये उद्या 33 आला किंवा 61A आला, 90 आला तर हे सुद्धा अर्थिंग रिलेटेडच आहेत। आई रूल्स 1956ची जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही PDF ती चेकआउट करू शकता। ओके, तर असेच करेक्ट उत्तर असेल तर मी इथे स्क्रीनशॉट अटॅच करत जाईन आणि प्रत्येक व्हिडिओच्या एंडला तुम्हाला आता क्वेश्चन विचारत जाईन। ठीक आहे, मी विचारलेलं पण होतं की पुढे कुठला व्हिडिओ तुम्हाला हवा आहे, तर वेगवेगळे उत्तर आली होती। नेक्स्ट ट्रान्झिस्टर जेफेट मॉसफेटवर घ्या, पॉसिबल असेल तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवर घ्या। डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा लॉजिक गेट्स जसं आपण म्हणतो ट्रूथ टेबल हे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्येच येतं। पण गेले जे टेक्निशियनचे आपण पेपर बघितले ना, तर त्याच्यामध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवर क्वेश्चन्स विचारले गेले नव्हते किंवा जेफेट आणि मॉसफेटवर सुद्धा क्वेश्चन विचारले गेले नव्हते। तर त्यामुळे आत्ता मी कंप्लीट त्याच्यावर डेडिकेटेड व्हिडिओ तर नाही बनवते, पण अपकमिंग जेव्हा मी व्हिडिओ बनवेन, जेव्हा कंप्लीट अख्खेचे अख्खे क्वेश्चन्स घेईन, म्हणजे सगळे मिक्स क्वेश्चन जेव्हा आपण घेऊ टेस्ट सिरीज सारखे, तर त्याच्यामध्ये आपण हे टॉपिकसुद्धा नक्कीच कव्हर करू। त्यानंतर सेकंड नंबरला होतं की मेजरमेंटवर लेक्चर घ्यायचं, तर त्यामुळे मेजरमेंटवर आणि क्वेश्चन विचारले गेले होते। तुमची रिक्वेस्ट आहे, आय नो बरेच मुलं पॉवर सिस्टीम पण म्हणतात की पॉवर सिस्टीम घ्या। पॉवर सिस्टीम एक कंप्लीट सब्जेक्टच आहे, आपण टॉपिक बाय टॉपिक डिस्कस करतोय। आतापर्यंत जे डिस्कस करतोय ते पॉवर सिस्टीममध्येच येतात सगळ्या गोष्टी, तर त्यामुळे पॉवर सिस्टीम आपण घेऊया नंतर, त्याच्यामध्ये बरेच सगळ्या टॉपिकचे मिळून क्वेश्चन घेऊया। पॉवर सिस्टीम माझ्या आहे लक्षात, ठीक आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मेजरमेंटवर क्वेश्चन्स घेऊया आणि ऑलरेडी ते क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत। ओके, स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चनपासून। विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द व्हेरी हाय रेजिस्टन्स? कुठला इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो खाली दिलेल्या ऑप्शनपैकी हाय रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी? खूप सोपे प्रश्न असतील, ह्याच्यावर जास्त कठीण प्रश्न विचारले जात नाही। तर ह्याचं करेक्ट उत्तर काय येईल? तर मेगर ह्याचं करेक्ट उत्तर येईल। मेगर आपण हाय रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी यूज करतो। कशासाठी मोस्टली? तर केबलचं जे इन्सुलेशन असतं त्याच्यासाठी यूज करतो, किंवा जे आपलं नॉर्मल इन्सुलेटरसुद्धा असतं जे आपण ट्रान्समिशन टॉवरवर किंवा ट्रान्समिशन लाईनसाठी आपण जे यूज करतो इन्सुलेटर, त्याच्यासाठी सुद्धा आपण मेगर वापरतो त्याचं इन्सुलेशन मेजर करण्यासाठी। पुढचा क्वेश्चन आहे, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द इलेक्ट्रिकल एनर्जी? म्हणजे विद्युत ऊर्जा वापरण्यासाठी कुठले इन्स्ट्रुमेंट आहे ते वापरलं जातं? क्वेश्चन सोपा आहे, कॉमन सेन्ससुद्धा उत्तर देऊ शकतं। एनर्जी मेजर करण्यासाठी आपण एनर्जी मीटर यूज करतो। असे क्वेश्चनसुद्धा एक्सपेक्ट आहेत, येऊ शकतात। एकदम असे कठीण प्रश्नच येतील अशातली गोष्ट नाही आहे। आपल्या एक्झामला असिस्टंट टेक्निशियनचं फार सोपे प्रश्नसुद्धा विचारले जातात। मुलांचं डाऊट असं की एवढे सोपे क्वेश्चन येतात का? तर हो, येऊ शकतात। पोटेन्शियोमीटर इज यूज टू मेजर? पोटेन्शियोमीटर कशासाठी वापरला जातो? व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स की फ्रिक्वेन्सी? तर बऱ्याच मुलांना कदाचित माहिती नसेल, तर पोटेन्शियोमीटर आहे तो आपण रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरतो। आणि हा जो रेजिस्टन्स असतो तो व्हेरिएबल रेजिस्टन्स असतो, म्हणजे त्याची व्हॅल्यू फिक्स नसते। जसं असा नॉर्मल साधा रेजिस्टन्स आपण घेतला त्याची व्हॅल्यू फिक्स असते, पण पोटेन्शियोमीटरमध्ये तुम्हाला असा एक व्हेरिएबल नॉब दिलेला असतो जो फिरवला की त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही रेजिस्टन्सची व्हॅल्यू ती कमी किंवा जास्त करू शकता। पुढचा प्रश्न आहे, द डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंट कॅन मेजर? डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंट काय मोजू शकतं? फक्त DC पॉवर, फक्त AC पॉवर, AC आणि DC दोन्ही पॉवर, की फक्त रिॲक्टिव्ह पॉवर, की व्होल्टेज आणि करंट? तर ह्याचं उत्तर काय येऊ शकतं? तर जे डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंट आहेत ते AC आणि DC हे दोन्हीच्या दोन्ही मेजर करू शकता। ओके, व्हिडिओमध्ये मी उत्तर सांगायच्या आधी स्वतः एकदा तुम्ही बघा तुम्हाला उत्तर येतं आहे की नाही आहे, व्हिडिओ पॉज करून चेक करत जा, ठीक आहे। सिमिलरली बाकीचे पण टाईपचे वेगवेगळे मीटर आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, काही AC साठी यूज होतात, काही DC साठी यूज होतात, तर त्या पण एकदा बघून घ्या, ठीक आहे। हे बघा, टेक्निशियन 2च्या पेपरमध्ये एक पेपर ॲनालिसिस जो आपण घेतलेला 10 मार्चचा जो पेपर झालेला त्याच्यामध्ये सुद्धा इन्स्ट्रुमेंट रिलेटेड क्वेश्चन ॲज इट इज विचारला गेला होता की विच इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज फॉर द DC मेजरमेंट ओनली, त्यामुळे मी इथे डिस्कस पण केला।
तसंच मी सांगितलेलं त्या पेपरमध्ये की AC मध्ये कुठला विचारला जातो, वापरला जातो, किंवा AC आणि DC दोघांसाठी कुठला वापरला जातो तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर DC मेजरमेंटसाठी मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो PMMC इन्स्ट्रुमेंट हे फक्त DC मेजरमेंटसाठी यूज केला जातो. आणि जर डायनामोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंट विचारलं तर तो AC आणि DC दोघांसाठी आपण यूज करतो. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे मापन यंत्राचे कुठले कुठले प्रकार पडले जातात. प्रायमरी अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट, टाईप 1 अँड टाईप 2 इन्स्ट्रुमेंट, ॲब्सोल्यूट अँड प्रायमरी इन्स्ट्रुमेंट आणि ॲब्सोल्यूट अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. ओके, ह्याचं उत्तर कदाचित मुलांना माहिती नसेल पण क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो, कदाचित येऊसुद्धा शकतो डायरेक्टली. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ॲब्सोल्यूट आणि सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. इथे क्लासिफिकेशन दिलेलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स. ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आणि जे ॲब्सोल्यूट नाही आहे त्या सगळ्यांना सेकंडरी इन्स्ट्रुमेंट या कॅटेगरीमध्ये आपण टाकतो. ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट दोघांना म्हटलं जातं, एक टँजंट गॅल्व्हॅनोमीटर आणि दुसरा रॅले करंट बॅलन्स. ओके, हे दोन ऑप्शनसुद्धा येऊ शकतात. कधी कधी असा क्वेश्चन विचारला जातो की खाली दिलेल्या ऑप्शनपैकी ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट कुठले आहेत, तर हे नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जी आहे त्याला सेकंडरी इन्स्ट्रुमेंट म्हणतो. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट पण 3 कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज केली जातात. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट नावं लक्षात ठेवा. इंडिकेटिंगमध्ये ॲमीटर येतं, व्होल्टमीटर येतं आणि वॅटमीटर येतं. इंडिकेटिंगचा अर्थ की ते इंडिकेट करतं म्हणजे त्या सर्किटमध्ये किती ॲमीटर, किती करंट फ्लो होतो आहे किंवा किती व्होल्टेज त्याच्यामध्ये आहे किंवा त्याचे पॉवर किती कंझ्युम करतो आहे, हे फक्त इंडिकेट करतो म्हणजे सूचक इन्स्ट्रुमेंट आपण त्याला म्हणू शकतो की हे फक्त दाखवतो तो. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट ह्याच्यामध्ये एनर्जी मीटर आणि ॲम्पियर आवर मीटर, तर ह्याच्यामध्ये तुमचं टाईमसुद्धा इन्क्लुडेड असतो. जसं एनर्जीमध्ये काय असतं, एनर्जीचा फॉर्म्युला पॉवर गुणिले टाईम. ओके, तर ह्याच्यामध्ये टाईमसुद्धा इन्स्ट्रुमेंट असतो म्हणजे एक एक करत ती कंटिन्युअसली वाढत जातं. इंटिग्रेटिंग म्हटलं ना तर त्याची व्हॅल्यू कंटिन्युअसली वाढत जाते. जसं एनर्जी मीटर आहे ते जिथे स्टॉप असतो तिथून कंटिन्युअसली पुढे जातो, असं नाही आहे की तो डायरेक्टली परत 0वर येतो. जसा की ॲमीटर आहे, व्होल्टमीटर आहे, आपण जेवढा पुरती मेजर करतो तेवढा फक्त तो शो करतो, त्याचा जो काटा असतो तो पुढपर्यंत येतो आणि जेव्हा केव्हा आपण रिमूव्ह करतो तो परत तो 0वर व्हॅल्यूवर येतो. राईट, हे इंडिकेटिंग असतं. पण इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे ते कंटिन्युअसली वाढतच जातं. त्याची मीटरची रिडिंग जशी आपली पडत असते ना, आपलं जे घरचं मीटर असतं जे बिल्डिंगच्या खाली वगैरे लागलं असेल किंवा आपल्या एरियामध्ये लागलेलं असतं ज्याच्यावरून बिल कॅल्क्युलेट केलं जातं, तर ते इंटिग्रेटिंगमध्ये येतात. आणि दुसरं आहे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट, जसे की ECG मशीन असेल किंवा गॅल्व्हॅनोमीटर रेकॉर्डर असेल, तर हे रेकॉर्ड करणारे इन्स्ट्रुमेंट ज्याच्यामध्ये स्टोअर आपण करू शकतो, तर ते रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये येतात. ठीक आहे, जाऊया पुढे. SWG मोजण्यासाठी वापरले जाते म्हणजे SWG काय मोजण्यासाठी वापरले जाते. डायमीटर ऑफ द वायर, लेंथ ऑफ द वायर, इन्सुलेशन ऑफ द वायर की क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द वायर. तर ह्याच्यामध्ये तुम्ही 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होऊ शकता. पहिला ऑप्शन डायमीटर ऑफ द वायर आणि दुसरा क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द वायर. बऱ्याचदा आपल्याला दोन्ही सारख्या गोष्टी आहेत असं वाटू शकतं, पण ह्याचं करेक्ट उत्तर आहे डायमीटर ऑफ द वायर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण नाही बघत. ओके, SWGचा फुल फॉर्म विचारला जातो जो आहे स्टँडर्ड वायर गेज आणि इट इज यूज टू मेजर द साईज म्हणजे डायमीटर ऑफ द कंडक्टर अँड थिकनेस ऑफ द शीट. जेवढा आकडा कमी तेवढा त्याची साईज जास्त असते आणि जेवढा आकडाची व्हॅल्यू जेवढा नंबरची व्हॅल्यू जेवढी वाढत जाते तेवढी जी होलची साईज आहे किंवा SWGची जी साईज आहे ती कमी कमी होत जाते. हे आपण ऑलरेडी इलेक्ट्रिकल वायरिंगच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं, ज्यांनी बघितलं नसेल नक्की बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे, 3 फेज सिस्टीम म्हणजे संतुलित बॅलन्स सिस्टीममध्ये स्टार फॅशनमध्ये जर सिस्टीम कनेक्टेड आहे तर एकूण शक्ती मोजण्यासाठी मला किमान किती वॅटमीटर लागतील. इन अ 3 फेज सिस्टीम बॅलन्स अँड स्टार कनेक्टेड सिस्टीम आहे, देन हाऊ मेनी नंबर ऑफ मिनिमम वॅटमीटर्स आर सफिशियंट टू मेजर द टोटल पॉवर. आता ह्याच्यातून घेण्यासारख्या 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सिस्टीम बॅलन्स आहे म्हणजे तिन्ही फेजमध्ये आपले सेम व्होल्टेज सेम करंट असणार, फक्त फेज डिफरन्स असेल पण मॅग्निट्यूड त्याचा सेम असेल आणि 120 डिग्री फेज शिफ्टेड असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते स्टार कनेक्टेड आहेत. तर स्टार कनेक्टेड असल्यामुळे आपल्याकडे न्यूट्रल पॉईंटसुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे एक फेज आणि एक न्यूट्रल ह्याच्यामधला जर आपण पॉवर फाइंड आउट केली आणि त्याला जर 3ने गुणलं म्हणजे एका फेजची पॉवर काढली आणि त्याला 3ने गुणलं तर आपल्याला 3 फेज कम्प्लिटली टोटल पॉवर आहे ती मिळू शकते. तर त्यामुळे तो जो वॅटमीटर आहे तो आपण एका फेजमध्ये आणि दुसरा न्यूट्रलमध्ये त्याचा टर्मिनल आहे तो कनेक्ट केला तर आपल्याला त्याची टोटल पॉवर फाइंड आउट करू शकतो. त्यामुळे बॅलन्स असणं महत्त्वाचं आहे आणि ऑल्सो स्टार कनेक्टेड.
जर बॅलन्स नसेल, अनबॅलन्स असेल तर आपण एका वॅटमीटरने आपल्याला फाइंड आउट करणं शक्य नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, इन अ 2 वॅटमीटर मेथड व्हॉट हॅपन्स वेन द लोड इज बॅलन्स अँड प्युअरली इंडक्टिव्ह. ओके, लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. 2 वॅटमीटर मेथडवर ऑलरेडी टेक्निशियनच्या एक्झाममध्ये जे लास्ट एक्झाम झालेले आहेत 3-4 त्याच्यामध्ये विचारला गेलेला आहे आणि फेवरेट टॉपिक आहे 2 वॅटमीटर मेथड. सगळ्या पेपरमध्ये बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. त्याचं एक टेबल आपण प्रोव्हाइड करतो. काय विचारले लक्षात घ्या. 2 वॅटमीटर मेथडमध्ये व्हॉट हॅपन्स म्हणजे काय होतं जेव्हा लोड हा बॅलन्स असतो आणि प्युअरली इंडक्टिव्ह असतो. ओके, लोड बॅलन्स आणि प्युअरली इंडक्टिव्ह. प्युअरली इंडक्टिव्ह याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण, पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू 0 आहे असं पण म्हणू शकतो, किंवा जो अँगल आहे 5 डिग्री म्हणजे व्होल्टेज आणि करंटमधला जो अँगल आहे तो 90 डिग्री असतो आणि पॉवर फॅक्टर काय असतो तो कॉस 5 म्हणजे कॉस 90 डिग्री म्हणजे याची व्हॅल्यू येते 0. तर अशा वेळी काय होऊ शकतं, जे दोन वॅटमीटर आपण यूज करतो त्यातल्या दोघांची व्हॅल्यू सेम दाखवली जाते. एकाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि दुसऱ्याची निगेटिव्ह दाखवली जाते की दोन्ही वॅटमीटर 0 रीडिंग दाखवतात. तर त्याच्यासाठी हा टेबल प्रोव्हाइड केलेला आहे. मी ऑलरेडी डिस्कससुद्धा केलेलं आहे टेक्निशियनच्या व्हिडिओजमध्ये. तर इथे दिलेलं आहे पॉवर फॅक्टर अँगल इज 90 डिग्री आणि पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू येते 0. इथे मी क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. त्याची कंडिशन कशी आहे, W1 म्हणजे एक वॅटमीटर पॉझिटिव्ह रीडिंग दाखवेल आणि दुसरं वॅटमीटर निगेटिव्ह रीडिंग दाखवेल. म्हणजे सपोज पण दोघांची मॅग्निट्यूड सेम असेल, म्हणजे एक वॅटमीटर आहे तो 100 वॅट दाखवेल आणि दुसरा आहे तो -100 वॅट असं दाखवेल. म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह पण दोघांची मॅग्निट्यूड म्हणजे जो आकडा आहे तो सेमच असेल. कधी, जेव्हा पॉवर फॅक्टर 0 किंवा 90 डिग्री असेल तेव्हा. तर त्यांनी इनडायरेक्टली इथे डायरेक्ट लोड असं दिलेलं आहे की प्युअरली इंडक्टिव्ह आहे. तर त्यावरून तुम्हाला समजायला लागणार की 90 डिग्रीज आणि 0 पॉवर फॅक्टर आहे. कधी कधी डायरेक्टली 0 पॉवर फॅक्टरसुद्धा क्वेश्चनमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, ऑप्शन 2 इथे करेक्ट येईल. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज द सम ऑफ द रीडिंग ऑफ 2 वॅटमीटर इन द 2 वॅटमीटर मेथड रिप्रेझेंट. 2 वॅटमीटर जेव्हा आपण कनेक्ट करतो तर अशा वेळी जे वॅटमीटर आहेत ती कुठली पॉवर दर्शवतात, ॲपरंट पॉवर, रिअल पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, फेज अँगल की पॉवर फॅक्टर. ओके, हे दोन तो ऑप्शन येणारच नाही. पॉवरमध्ये म्हणजे 1, 2 किंवा 3 पैकीच तुमचं उत्तर येईल. तर ते ॲपरंट पॉवर दाखवतात, रिअल पॉवर दाखवतात की रिॲक्टिव्ह पॉवर दाखवतात. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे रिअल पॉवर दाखवतं. जेवढी पॉवर कन्झ्युम होत असते तेवढी पॉवर ते दाखवतात, म्हणजे रिअल पॉवर. पुढचा प्रश्न आहे, विच रेजिस्टन्स मेजरमेंट मेथड इज सुटेबल फॉर व्हेरी लो रेजिस्टन्स. व्हेरी लो रेजिस्टन्स हा इथे कीवर्ड आहे. कुठला ब्रिज आहे तो आपण यूज करतो. बऱ्याच जणांना ह्याचं उत्तर माहिती असेल, खूप वेळा विचारलासुद्धा गेलेलं आहे. तर केल्विन्स डबल ब्रिज हे याचं करेक्ट उत्तर आहे. विटस्टोन ब्रिज, ओम वोल्टमीटर एमिटर मेथड, म्हणजे ओम मीटर आणि पोटेन्शियोमीटर हे तर वेगळं आहे. पण विटस्टोन ब्रिज आपण कशासाठी यूज करतो, वोल्टमीटर एमिटर मेथड कशासाठी यूज करतो, या सगळ्या गोष्टीसुद्धा एकदा बघून घ्या. जर इथे नावं आलेली आहेत, जर तुम्हाला माहिती नसेल तर चेक करून घ्या. असं स्टडी करायला लागेल तुम्हाला की जे ऑप्शन्स आहेत त्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती असेल, वेल अँड गुड. नसेल माहिती तर जाऊन आत्ताच गुगलवर चेक करा की हे ऑप्शन काय आहेत किंवा हे कशी चेक केली जाते किंवा कशासाठी वापरलं जातं. या सगळ्या गोष्टी ऑनलाईन तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळून जातील. असा अभ्यास करायला लागतो. पुढचा प्रश्न आहे, इन ॲन AC ब्रिज बॅलन्स इज ऑप्टेंड व्हेन. AC ब्रिजमध्ये बॅलन्स केव्हा ऑप्टेंड होतो. ओके, AC ब्रिज असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. द रेजिस्टन्सेस आर इक्वल असेल तेव्हा, इम्पिडन्सेस इन द अपोजिट आर्म्स म्हणजे जो ब्रिज असतो असा त्याच्यापैकी हा 1, 2, 3 आणि 4. तर जे इम्पिडन्सेस इन द अपोजिट आर्म्स आहेत ते समान असतील तेव्हा, रिॲक्टन्सेस समान असतील तेव्हा, द प्रोडक्ट ऑफ अपोजिट आर्म इम्पिडन्सेस इज इक्वल की द कॅपॅसिटन्स आर इक्वल. कधी असेल AC ब्रिजेससाठी व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः बघा एकदा तुम्हाला उत्तर येतं आहे का. ओके, तर बघूया. AC ब्रिजेसमध्ये इथे जे कनेक्ट केलेलं असतं ते इम्पिडन्सेस असतात, म्हणजे रेजिस्टन्स असू शकतो किंवा कॅपॅसिटन्स किंवा इंडक्टन्स किंवा ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशनसुद्धा असू शकतं. त्यामुळे त्याला आपण इम्पिडन्स म्हणतो. रेजिस्टन्सवाला जो ऑप्शन आहे तो इथेच बाद झाला. तर ह्याच्यामध्ये बॅलन्स ब्रिज कंडिशनमध्ये त्याच्या अपोजिट साईडचे जे आर्म्स असतात, आता इथे पण नीट बघून घ्या. सप्लाय आपण A आणि C मध्ये कनेक्ट केलेला आहे आणि जो डिटेक्टर आहे किंवा जिथे आपण चेक करतो इथून काय करंट फ्लो होतो आहे की नाही आहे तो B आणि D मध्ये इथे आपण कनेक्ट करतो. काही काही ठिकाणी तुम्हाला A आणि C मध्येच कनेक्ट केलेलं दाखवेल तर त्याला आपण ब्रिज कन्सिडर करणार नाही. ज्या टर्मिनलमध्ये सप्लाय दिलेला आहे
त्या टर्मिनल सोडून दुसऱ्या 2 टर्मिनलमध्ये जर तुमचं गॅल्व्हॅनोमीटर किंवा डिटेक्टर लावला असेल तरच त्याला आपण ब्रिज कन्सिडर करू शकतो. ओके, ह्याच्यासाठी कंडिशन आहे Z1 गुणिले Z4 म्हणजे हे अपोजिट, ह्याचं प्रोडक्ट शुड बी इक्वल टू Z2 इंटू Z3. नावं काही पण दिलेली असतील, इथे Z4 असू शकतो, इथे Z2 असू शकतं, काही असेल, मग त्यावेळेला तुम्हाला जे अपोजिट नावं असतील त्यांचं प्रोडक्ट करावं लागेल. ओके, तर त्यामुळे इथे ऑप्शन 4 करेक्ट येईल. द प्रोडक्ट ऑफ अपोजिट आर्म इम्पिडन्सेस आर इक्वल. पुढचा प्रश्न आहे अ डायनामोमीटर इन्स्ट्रुमेंट इज मेनली यूज ॲज DC एमीटर, वॅट मीटर, DC वोल्ट मीटर की ओहम मीटर. ओके, सो जर आपण मगाशी बघितलं की जो डायनामोमीटर आहे तो आपण AC साठी सुद्धा यूज करू शकतो आणि DC साठी सुद्धा यूज करू शकतो. अँड इट इज मेनली यूज टू मेजर DC अँड AC पॉवर, हेन्स आपण त्याला वॉट मीटर म्हणून यूज करतो. तर डायनामोमीटर टाईप वॉट मीटर ऐकलं असेल तुम्ही, त्यामुळे ऑप्शन 2 इथे आपला करेक्ट उत्तर होऊन जाईल. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करायला सांगायला नाही सांगणार मी, मला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत, तुमचे कमेंट्स मी खूप वाचतोय, खूप छान छान वाटतं तुमचे प्रतिक्रिया बघून, तर त्यामुळे तुम्ही स्वतःहून कराल. यावेळेला मी टार्गेट ठेवत नाही, लिहिलेलं आहे इथे, पण तुम्ही कराल स्वतःहून, मला अपेक्षा आहे. ठीक आहे, चलो जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. विच मेथड इज यूज टू मेजर द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ द केबल. इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ द केबल मगाशी मी सांगितलं इनडायरेक्टली कुठली मेथड वापरली जाते, तर मेगर आपण वापरतो इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी केबलचा. तर बघा सेमच क्वेश्चन आहे, क्वेश्चनची सेंटेन्स फ्रेमिंग फक्त वेगळी आहे. एकामध्ये लिहिलं की इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी काय वापरला जातो आणि एका ठिकाणी लिहिलेलं की हाय रेजिस्टन्स आपण कुठल्या मेथडने मेजर करतो. ओके, असेच क्वेश्चन्स येतात, फक्त म्हणजे क्वेश्चन तर सेमच आहे, फक्त विचारण्याची पद्धत वेगळी आहे. पुढचा प्रश्न आहे विच AC ब्रिज इज यूज फॉर द प्रिसाइज मेजरमेंट ऑफ द कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्सवर पण हल्ली बऱ्याचदा विचारलं जातात क्वेश्चन की कॅपॅसिटन्स कुठल्या ब्रिजने आपण मेजर करतो. तर वेन्स ब्रिज, मॅक्सवेल्स ब्रिज, शेरिंग ब्रिज आणि अँडरसन्स ब्रिज. ओके, तर ह्याचं करेक्ट उत्तर येईल ऑप्शन नंबर 3 शेरिंग ब्रिज. कॅपॅसिटन्ससाठी आपण अजून एक ब्रिज आहे तो यूज करतो. एकाचं नाव कळलं आपल्याला, शेरिंग ब्रिज आहे, आणि दुसरा कुठला आहे तर डिसौटीज ब्रिज. ओके, डिसौटीज ब्रिज हे 2 आपण यूज करतो. ह्याला ट्रिक काय लक्षात ठेवण्यासाठी, त्या दोघांच्याच नावामध्ये ना S आणि S येतो, बाकी कशाच्या नावामध्ये येत नाही. तर त्यामुळे ह्या ट्रिकवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की शेरिंग ब्रिज आणि डिसौटीज ब्रिज हे 2 कॅपॅसिटन्ससाठी आपण यूज करतो. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द पॉवर फॅक्टर ऑफ अ 3-फेज सिस्टीम when the readings of 2 watt meters are equal and opposite in the 2 watt meter method. आता बघा त्यांनी काय दिलं आहे, उलटा प्रश्न विचारला आता की वॅट मीटर मेथडचे त्यांनी सांगितलं की इक्वल असतात आणि 2 वॅट मीटर इक्वल आणि पॉझिटिव्ह आहेत. तर 2 वॅट मीटर मेथडमध्ये त्याचे पॉवर फॅक्टर काय असू शकतं. टेबल तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला समजून जाईल. इक्वल आणि काय दिलं आहे, 2 वॅट मीटर्स आर इक्वल अँड पॉझिटिव्ह, दोघं पण इक्वल असतात आणि पॉझिटिव्ह असतात. कधी पॉसिबल आहे तर जेव्हा पॉवर फॅक्टर 1 असेल किंवा कॉस म्हणजे फक्त जी फायची व्हॅल्यू आहे ती 0 डिग्री असेल, तेव्हा दोन्ही वॅट मीटर सेम आणि पॉझिटिव्ह रिडिंग दर्शवतात. त्यामुळे पॉवर फॅक्टर 1 इथे करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे व्हॉट हॅपन्स टू द रिडिंग इन द 2 वॅट मीटर मेथड वेन द पॉवर फॅक्टर ऑफ द सिस्टीम इज 0. आता मगाचाच क्वेश्चन आहे ॲक्च्युली, पण तिथे त्यांनी काय दिलेलं, इंडक्टिव्ह लोड दिलेला, आणि इथे त्यांनी डायरेक्टली पॉवर फॅक्टर 0 आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे दोन्ही तुम्हाला समजले आले पाहिजे. इकडे पण सेमच उत्तर येईल की 1 वॅट मीटर येते पॉझिटिव्ह रीड करेल आणि दुसरं येते निगेटिव्ह रीड करेल. हे बघा ही कंडिशन. पुढचा प्रश्न आहे व्हॉट डज द नल पॉईंट इन अ ब्रिज सर्किट रिप्रेझेंट्स. म्हणजे मगाशी डायग्राममध्ये जो मी सांगितलेलं, इथे जो आपण डिटेक्टर लावतो किंवा गॅल्व्हॅनोमीटर लावतो, ह्याच्यामधून नल पॉईंट म्हणजे ह्याच्यामधून करंट 0 वाहतोय, ह्याचं काही डिफ्लेक्शन होत नाही आहे. जो करंट आहे तो ह्या बाजूच्या 4 इम्पिडन्सेसमधूनच फ्लो होतो, इथून मधून काही फ्लो होत नाही. हे कधी असेल, जेव्हा ब्रिज बॅलन्स असेल आणि तेव्हा डिटेक्टरमध्ये 0 अँपिअर करंट असतो. म्हणजे नल पॉईंटला काय म्हणू शकतो, करंट 0 थ्रू द डिटेक्टर. इथे ऑप्शन 3 येतो आपला करेक्ट उत्तर होऊन जाईल. ओके, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. स्केल ऑफ PMMC इन्स्ट्रुमेंट इज.
PMMC इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल. तर त्याची जी स्केल असते ती कशी असते, क्यूब असते, चौथी पॉवर असते, युनिफॉर्म असते की स्क्वेअर्ड असते. तर ह्याचं करेक्ट उत्तर माहिती असेल, नसेल माहिती तर सांगतो, युनिफॉर्म स्केल असते म्हणजे एक समान स्केल असते. त्याचे काही काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत PMMC इन्स्ट्रुमेंटचे, प्रत्येकावर एक एक क्वेश्चन आहे तो विचारला जाऊ शकतो. त्याची स्केल सगळ्यात पहिल्यांदा युनिफॉर्म असते, म्हणजे जी काही मीटरची स्केल असते सगळीकडे सेमच त्याची डिफरन्सेस असतात. काही जे AC साठी यूज केला जातो तिकडे सुरुवातीला जास्त असेल स्पेसिंग आणि नंतर मग एकदम जवळजवळ स्पेसिंग असते, म्हणजे अनइक्वल स्पेसिंग त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली असते. त्यानंतर हाय टॉर्क टू वेट रेशो, म्हणजे कंपॅरेटिव्हली त्याचं वजन कमी असतं पण हाय टॉर्क ते प्रोड्यूस करून देतात. म्हणजे टॉर्क भागिले वेट ह्याला आपण रेशो म्हणतो, बरोबर, टॉर्क भागिले वेट. तर टॉर्कची व्हॅल्यू तिथे जास्त असते आणि वेटची व्हॅल्यू कमी असते, असं असेल तरच तो रेशो आहे तो हाय बनेल. ओके, DC मेजरमेंटसाठी आपण यूज करतो अँड इट इज नॉट इन्फ्लुएन्स बाय द स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड आणि हिस्टेरिसिस लॉसेस ह्याच्यामध्ये होत नाही. हे काही काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज फॉर द रेजिस्टन्स मेजरमेंट, वेन ब्रिज, विटस्टोन ब्रिज, मॅक्सवेल ब्रिज आणि शेरिंग ब्रिज. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे विटस्टोन ब्रिज आपण यूज करतो, पण सोबतच बाकीचे आपण कशासाठी यूज करतो ते पण आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे गिवन ऑप्शन्स आहेत ना ते पण एकदा चेक करत जा, नसेल माहीत तर गुगल करत जा, तुम्हाला समजून जातील. जसं वेन ब्रिज आहे ते आपण फ्रिक्वेन्सीसाठी यूज करतो. आता ह्याचं लक्षात कसं ठेवला, ह्याचं नाव बघा W पासून चालू होतं ना, सो Wला आपण असं पण लिहितो W = 2π गुणिले F, बरोबर, रेडियल फ्रिक्वेन्सी. तर ह्याच्यामध्ये काय Wला 2πf आहे, म्हणजे इथे पण फ्रिक्वेन्सी असते. हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, असे ट्रिकने आम्ही लक्षात ठेवलेलं मी स्वतः. त्यामुळे वेन ब्रिज आहे तो फ्रिक्वेन्सीसाठी यूज करतो. मॅक्सवेलचा जो ब्रिज आहे तो आपण इंडक्टन्ससाठी यूज करतो. शेअरिंगचा ब्रिज आहे तो आपण कॅपॅसिटन्ससाठी यूज करतो आणि विटस्टोन ब्रिज आहे तो आपण रेजिस्टन्ससाठी यूज करतो. तो इंडिव्हिज्युअली 4 ऑप्शन्सवरून 4 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, तर अशा गोष्टी आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा इन्क्लूड केलेल्या आहेत. टेस्ट सिरीज सगळ्यांसाठी तुम्ही देऊ शकता, असिस्टंट टेक्निशियन असो, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, कुठल्याही एक्झामसाठी आम्ही अपिअर करू शकता. त्यानंतर मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला मिळतील. टोटल 25 टेस्ट आहेत, 20 टॉपिक वाईज टेस्ट, 5 फुल लेंथ टेस्ट आणि ॲज पर IBPS पॅटर्नच आपण डिझाईन केलेल्या आहे. त्यामुळे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, त्याच्यासाठी टेस्ट देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द डायनामोमीटर टाईप वॅट मीटर टू मेजर द पॉवर इन AC सर्किट, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स की करंट. तर मगाशी डिस्कस केलं आपण, पॉवर मेजर करण्यासाठी आपण यूज करतो AC साठीमध्ये आणि DC मध्ये सुद्धा. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ थर्मोकपल इन्स्ट्रुमेंट. ओके, तर काय काय गोष्टी माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही कॉमन सेन्सचा यूज देऊ शकता त्याचा. थर्मोकपल, तर थर्मो हा जो वर्ड आहे, जसं थर्मोमीटर असतो तसं थर्मो म्हणजे काय, तो टेम्परेचरशी रिलेटेड हा शब्द आहे थर्मो, करेक्ट. तर ह्याच्यामधून काय मेजर करतो आपण, तर टेम्परेचर मेजरमेंटसाठी म्हणजे तापमान मोजण्यासाठी आपण थर्मोकपल यूज करतो. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ एन इंडक्शन टाईप एनर्जी मीटर. आता ह्याचं वर्किंग प्रिन्सिपल विचारलं आहे, कशासाठी वापरतो ते नाही विचारलं आहे, तर ते कळलं आपलं. एनर्जी मीटर आहे तर एनर्जी मोजेल, पण इट इज अ इंडक्शन टाईप आहे. तर त्यामुळे जरी माहिती नसेल तरी एक रँडम गेस करण्यासाठी तुम्ही करू शकता की जिथे इंडक्शन वर्ड आहे तो उत्तर करेक्ट असू शकतं. जसं इथे ऑप्शन B मध्ये आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, तो इंडक्शन टाईप त्याच्यावरूनच त्याला नाव दिलेलं असणार, त्यामुळे हेच ह्याचं करेक्ट उत्तर येईल. प्रत्येक वेळेला असं नाही की तुम्हाला माहितीच असेल, गेले 4 ऑप्शन 5 ऑप्शनपैकी तुम्हाला एलिमिनेट करून किंवा त्याच्या जवळपासचा ऑप्शन काय असू शकतो हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल आणि तरच तुम्ही सगळ्या प्रश्नांची किंवा मॅक्झिमम प्रश्नांची उत्तर देऊ शकता. पुढचा आहे, विच इन्स्ट्रुमेंट मेजर्स द फेज डिफरन्स बिटवीन द 2 वेवफॉर्म्स. 2 वेवफॉर्म्स असतील, ओके, त्या दोघांमध्ये काहीतरी फेज डिफरन्स असेल तर ते कुठल्या खाली दिलेल्या इन्स्ट्रुमेंटवरून आपण मेजर करू शकतो. ऑसिलोस्कोप, व्होल्टमीटर, ॲमीटर, फ्रिक्वेन्सी मीटर की वॅटमीटर. व्होल्टमीटर व्होल्टेज मेजर करेल, ॲमीटर करंट मेजर करेल, फ्रिक्वेन्सी मीटर फ्रिक्वेन्सी दाखवेल आणि वॅटमीटर तुमची पॉवर दाखवेल. तर त्यामुळे ऑसिलोस्कोप ज्याच्यावर आपण वेवफॉर्म्स वगैरे आपल्याला डायरेक्टली दिसतात, ह्याच्यावरून फेज डिफरन्स आहे तो आपल्याला दिसून येतो. कधी कधी ऑप्शनमध्ये CRO असेल की म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप, CRO जरी ऑप्शन असेल तरीसुद्धा तेच त्याचं करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे,
विच टाईप ऑफ ब्रिज इज यूज फॉर प्रिसाइज मेजरमेंट ऑफ द इंडक्टन्स. ओके, जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला F, R, L आणि C कोण कोण कशासाठी यूज करतं, तर ते जर माहिती असेल तर तुम्ही करेक्ट उत्तर देऊ शकता. आता ह्या ऑप्शनमध्ये पण बघा, ते मॅक्सवेल्स ब्रिज तर करेक्ट उत्तर आहे. विटस्टोन ब्रिज माहिती आहे आपल्याला रेजिस्टन्ससाठी. शेरिंग ब्रिज, केल्विन ब्रिज हे दोन पण माहिती आहे. अँडरसन ब्रिज तुम्हाला कदाचित माहिती नसेल. ठीक आहे, तर त्यामुळे अँडरसन ब्रिज कशासाठी वापरतो हे जाऊन चेक कराल, हे तुमचं काम आहे. ओके, होमवर्क. पुढचा प्रश्न, अ हॉट वायर ॲमिटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ. काय येऊ शकतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, एक्सपान्शन ड्यू टू हिटिंग, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटिक अट्रॅक्शन की म्युच्युअल इंडक्टन्स. ज्याला माहिती नाही आहे तो कन्फ्यूज होऊ शकतो, पण अशा वेळी आपण कॉमन सेन्स वापरणार. हॉट वायर ॲमिटर, हॉट शब्द आहे म्हणजे टेम्परेचरशी रिलेटेड आहे, गरम होतं त्याच्यामुळे असणार. तर त्यामुळे एक्सपान्शन ड्यू टू हिटिंग हा सिमिलर टाईपचा मला ऑप्शन वाटतो आहे, तर हाच करेक्ट उत्तर येऊ शकतो. तुम्हाला गेस करायचं असेल तरी तुम्ही अशा टाईपने गेसिंग आहे ती करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे आणि हा तुम्हाला देतो मी आता होमवर्कसाठी. ओके, जसं नेहमी व्हिडिओमध्ये देतो तसा ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगाल मला. प्रश्न आहे, द स्केल ऑफ एनर्जी मीटर इज युजली कॅलिब्रेटेड इन. कशामध्ये असते? एनर्जी मीटरची जी स्केल आहे ती कुठल्या युनिटमध्ये कॅलिब्रेट करतात? वॅटमध्ये, किलोवॅटमध्ये, किलोवॅट आवर्स, एम्पियर की वोल्ट. ह्याचं उत्तर मला कमेंट करून सांगाल. बघूया किती जण करेक्ट उत्तर देतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या सगळ्यांना शाउट आउट. ठीक आहे, तर नोट्स तुम्हाला अवेलेबल होतील. जसं मी फ्री होईन त्या हिशोबाने मी एक एक करत PDF येथे अपलोड करत जाईन. आपल्या अमेझिंग इंजिनियर्स ॲपवर तुम्हाला मिळेल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. फ्री मटेरियल टॅबमध्ये गेल्यानंतर इथे असिस्टंट टेक्निशियनच्या नोट्स आपण अपलोड केलेल्या आहेत. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टॉपिकसोबत.